नमस्कार शेतकरी मित्र मी निकेत खामनकर। शेतकरी मित्र आज आपण सोयाबीन पिकाच्या प्लॉटमध्ये सध्या उभा आहे आणि सध्या हे सोयाबीन पीक जवळपास 30 ते 32 दिवसाचं झालेलं आहे। आणि शेतकरी मित्र गेले 3-4 दिवसाच्या अगोदर आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला एक समाधानकारक पाऊस पाहायला मिळते आहे आणि येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला एक पावसाचं जे प्रमाण आहे पुढील काही दिवस आपल्या राज्यामध्ये कमी प्रमाणात सुद्धा पाहायला मिळू शकते। तर अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी राहते त्यावेळेस कुठलंही पीक असो त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो। त्याचप्रमाणे हे जे सोयाबीन आहे, आज काही शेतकऱ्यांचं सोयाबीन जवळपास 35-38 दिवसात झालेलं असेल, काही शेतकऱ्यांचं 20-25 दिवसाचं सोयाबीन असेल आणि सध्या मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट जवळपास 32 दिवसांचा हे सोयाबीन झालेला आहे। तर आता इथून पुढील एक साधारण 8-10 दिवसामध्ये या प्लॉटमध्ये या सोयाबीनला फुले यायला सुरुवात होणार आहे। तर अशा स्थितीमध्ये आपण आता ही जी स्टेज आहे हे फुटवे निघणे आणि फुले येण्याची स्टेज असल्यामुळे या अवस्थेमध्ये आपण सोयाबीनला कुठल्या पद्धतीचं कीटकनाशक सोबतच कुठल्या पद्धतीचं टॉनिक मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायला पाहिजे याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्र आता या सोयाबीन पिकामध्ये पाऊसमान ज्यावेळेस जसं कमी होते त्यावेळेस या स्टेजमध्ये सोयाबीनला आपल्याला अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळते आहे काही ठिकाणी, सोबतच बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला खोडकिडा आणि चक्री भुंग्याचा सुद्धा काही ठिकाणी प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे। तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही कीटकनाशक वापरावे लागतील, ज्यामध्ये मार्केटमध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन असणारं एक प्रोपेक्स सुपर नावाने मार्केटला आहे। हे गॅस पॉयझन आहे, तुम्ही हेच घटक असणारं वेगवेगळ्या कंपनीचं मार्केटला उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता। यासोबत तुम्ही या कीटकनाशकासोबत तुम्हाला इमामेक्टिन बेंझोएट हा घटक असणार, जसं मिसाईल आहे, प्रोक्लेम आहे, हे औषध या कॉम्बिनेशनमध्ये घेणं आपल्याला आवश्यक आहे। किंवा जर तुम्ही प्रोपेक्स सुपर इमामेक्टिन बेंझोएट जर घेत नसाल तर तुम्ही सिंजेंटा कंपनीचं तुम्हाला ॲम्प्लिगो पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये क्लोराइन ट्रेनिलिप्रोल प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन हा घटक असणारं बाकीच्याही कंपनीचं आपल्याला मार्केटला पाहायला मिळते, जसं की झुआरी फार्मअप लिमिटेड कंपनीचं स्नायपर गोल्ड या नावाने मार्केटला पाहायला मिळते। हे तुम्ही कीटकनाशक या म्हणजे जे वरची हिरवी अळी आहे, त्याच्यानंतर खोडकिडा आहे, सोबतच चक्रीभुंगा आहे, या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही हे घेऊ शकता। यासोबतच तुम्ही याची फुटवे अवस्था आहे, त्याच्यानंतर फुले येण्याची अवस्था असल्यामुळे याला तुम्ही एक वरखत त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट एक टॉनिक हे सुद्धा घेणं आवश्यक आहे। या कंडिशनमध्ये जर सोयाबीन पिकाला जर वरखत वापरायचं झालं तर 12-61-0 हे वरखत तुम्हाला वापरावं लागेल आणि त्यासोबत तुम्ही PI कंपनीचं जे एक समुद्री शेवाळ येते बायोटा एक्स हे सुद्धा तुम्ही या कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता। किंवा जर तुम्हाला बायोविटा एक्स आणि वरखत जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर झुआरी फार्मअप लिमिटेड कंपनीचं बायो20 या नावाने औषध मार्केटला अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला NPK नत्रस पूर्वपालास 20-20-20 सोबतच त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य आहे, सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा पाहायला मिळते। तर हे सुद्धा तुम्ही बायो20 या सोयाबीन पिकामध्ये फवारणीसाठी घेऊ शकता। यासोबतच तुम्ही बुरशी नाशक म्हणून तुम्ही एक साप पावडर जरी घेतलं तरी सफिशियंट आहे, पण आपल्याला अळीनाशक आणि आपल्याला एक मल्टीव्हिटॅमिन टॉनिक असणारं औषध घेणं आत्ता या पिकाच्या स्टेजमध्ये सध्या आपल्याला गरजेचं आहे। अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही प्रोपेक्स सुपर प्लस इमामेक्टिन किंवा ॲम्प्लिगो जो येते सिंजेंटा कंपनीचं किंवा ॲम्प्लिगोसारखं बाकीच्या कंपनीचं जे येते ते तुम्ही घेऊ शकता। त्यासोबतच तुम्ही 12-61-0 वरखत सोबतच बायोटा एक्स किंवा तुम्ही बायो20 झुआरी फार्मअप लिमिटेड कंपनीचं येते ते घेऊ शकता आणि एक हलकं बुरशीनाशक जर म्हटलं तर साप पावडर हे तुम्ही घेऊ शकता। तर मित्र माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा।